आज होती सक्रात आणि बघा सकाळी सकाळीच ना आमच्या इथं गॅलरीमध्ये एक कावळा येतो आणि एवढा जोरात आवाज येतो जोपर्यंत त्याला पोळी वगैरे काही देत नाही खायला तोपर्यंत. तर मी त्याचा व्हिडिओ बनवायला गेले आणि तेवढं तो चालला पण केला. त्यानंतर जेवणामध्ये मी इथं सकाळी स्वयंपाक बनवून घेतला होता, पुरीचा वगैरे नैवेद्य, कारण की म्हटलं संध्याकाळी थोडं उशिरा जायचं व्यवसायाला तर यायला वेळ होईल त्यामुळं. आणि बघा मी इथं चणे, शिरा, पुरी, पापड, भात असं सर्व काही बनवलेलं होतं. त्यानंतर जेवण वगैरे झाले, कामं आवरली आणि नंतर 3 वाजले. म्हटलं चला तयारी केली आणि जायचं होतं व्यवसायाला. तर बघा मी सिंपलच साडी घातलेली होती आणि बघा 3 वाजताचा टाईम होता आणि म्हणजे ठराविक टाईम असल्यामुळे बघा मंदिरामध्ये एवढी गर्दी होती ना, आम्ही खूप लांबूनच नंबर लावलेला. 3 वाजेपर्यंत आमचं 5:30 वाजले होते आमचा नंबर लागेपर्यंत. 5:30 वाजता आम्ही देवाला वगैरे वसून घेतलं. त्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या बिल्डिंगमधल्या ज्या बायका आहे सगळ्यांनी एकमेकींना वसून घेतलं आणि खूप दिवसानंतर सगळ्याजणी भेटतो ना, तर इतका टाईमपास होऊन जातो ना की कळतच नाही. फोटो काढ, व्हिडिओ काढ, खूपच म्हणजे मजाच येते काहीतरी, कारण की ह्याच दिवशी असतं जेव्हा बायका सगळ्या मिळून एकत्र येतात, सगळे कामं वगैरे विसरून. आणि आम्हाला मंदिरामध्ये सगळ्यांना एकमेकींना वसून घेतलं, फोटो वगैरे काढले आणि बघा बोलता बोलता एवढा वेळ झाला होता ना की कळालंच नाही. त्यात मी मॅगीला पण सोबत घेऊन गेलेली होती आणि माझे पिल्लू पण आमचं व्हिडिओ बनवून द्यायचं. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना ते मॅगीनेच बनवलेले. आणि बघा एक साईडला बसून नुसतं गंमत बघायचं आणि तिळगुळ खायची तर खूपच मजा आली, एवढी की पोट दुखेपर्यंत तिळगुळ खाल्लेलं तिनं त्या दिवशी. आणि आम्ही परत इकडं दुसऱ्या मंदिरामध्ये आलो महादेवाच्या. त्या मंदिरात पण ज्या ज्या बायका होत्या त्यांना वसून घेतलं, ज्या म्हणजे ओळखीच्या होत्या त्या सगळ्यांना वसून घेतलं इथे. आणि नंतर घरी यायला तर रात्र होऊन गेली होती. 7 वाजले होते घरी यायला. घरी आले, म्हटलं आता जेवणामध्ये काय बनवूया, कारण की सकाळीच बनवलेलं होतं. तर व्हिडिओ जरा उशिरा चालाय, समजून घ्या.